ह्या मटरच्या सीझनमध्ये तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे मटर किमा नक्की ट्राय करा। सर्वात पहिले इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला सर्व हे मटर टाकून 2 मिनिट असे त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो सर्वपणे जाईल त्याकरिता। त्यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरची टाकल्या आहेत, तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडेसे लसूण टाकून 1 सेकंद असं त्याला परतून घ्यायचं आहे। सर्वपणे थंड करून आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व थोडं थोडं टाकून पल्स मोडवर ते फिरवून घ्यायचं आहे। जास्तही आपल्याला ते बारीक करायचं नाही, हे पहा अशा प्रकारे आपलं झालं पाहिजे। त्यानंतर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये 1 चमच भरून जिरे टाकलेत, 2 बारीक कट केलेले कांदे थोडेसे लालसे झाले की मग त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आहे, चिमूटभर हळद टाकायचे, 1 चमच धनिया पावडर टाकायचे आणि जे आपण वाटण केलं आहे मटरचं ते सर्व आता त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं आहे। आणि येथे मी अर्धा ग्लास असे पाणी टाकले आहे, म्हणजे आपले मटर हे व्यवस्थित शिजले जातील। जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, थोडंच पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हे 5 मिनिट असंच आपल्याला स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत।